नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टी बद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, जानेवारीतील टी उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीसाठी संधी, कोर्टाचा दिलासा, यादीत समावेश करण्याचा आदेश। नागपूर जानेवारी 2026 शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा नोव्हेंबर 2025 प्रसिद्ध पदोन्नतीच्या यादीत समावेश करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्हा परिषदेला दिला आहे। तसेच हा आदेश या प्रकरणावरील अंतिम निर्णयाधीन राहील असेही स्पष्ट केले आहे। पदोन्नतीसाठी विनायक पुरकलवार व इतर 32 शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेत। त्यांना न्यायमूर्तीद्वय मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी हा अंतरिम दिलासा दिला। याचिकाकर्त्यांनी 17 जानेवारी 2026 रोजी टी उत्तीर्ण केली आहे। राज्य सरकारला नोटीस। न्यायालयाने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून याचिकेत बुधवार 12 मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। सध्याच्या यादीत 7 ते 10 वर्ष सेवानिवृत्त असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे। याचिकाकर्त्यांनी आतापर्यंत 20 ते 25 वर्षाची सेवा दिली आहे, त्यामुळे पदोन्नतीवर याचिकाकर्त्यांचा प्रथम हक्क आहे, असे कोर्टाने सांगण्यात आले आहे। तर ही होती टी बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।